हॅलो फ्रेंड्स, MPSC सायन्स हब या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. MPSC कंबाईन सायन्स PYQ ॲनालिसिस सिरीज आपण सुरू करणार आहोत. आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा आणि स्कोरिंग असा टॉपिक बघणार आहे, ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चर या विषयात सॉईल टाईप, क्रॉप, इरिगेशन मेथड, डिसीजेस, फर्टिलायझर्स, GM क्रॉप्स, पेस्ट, न्यूट्रिएंट्स यासारख्या मुद्द्यावर MPSC वारंवार प्रश्न विचारतो. त्यामुळं हा टॉपिक महत्त्वाचा आहे. चला तर सुरू करूया ॲग्रिकल्चरचं टॉपिक वाईज PYQ ॲनालिसिस. या ॲनालिसिसनुसार आपण ॲग्रिकल्चर वेगवेगळ्या भागात डिवाईड करणार आहे. त्यापैकी पहिला भाग आज आपण पाहूया, डिसीजेस. 2013 ते 2024 प्रिलियम एक्झाममध्ये सायन्समध्ये ॲग्रिकल्चर डिसीजेसवरचे क्वेश्चन्स आपण बघणार आहोत. या डिसीजेस विचारले गेलेत त्याच्या आधी मला तुम्हाला एक टेबल दाखवायला आवडेल. त्या टेबलमध्ये तुम्ही बघा, जे महत्त्वाचे डिसीजेस आहेत ते मी याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय क्रॉप डिसीजेस, त्या क्रॉपवर येणारा डिसीजेस, त्यांचा कॉझिटिव्ह एजंट म्हणजे रोगकारक ज्यामुळे डिसीज ऑकर होतो, आणि त्यांचे सिम्पटम्स, लक्षणं. पहिलं राईस. मला आवडेल की हा टॉपिक तुम्ही इथल्या इथे क्लिअर करावा, म्हणजे यावर निगडीत क्वेश्चन तुमच्या पेपरमध्ये आला तर तुमचा एक मार्क आत्ताच शुअर होईल. बघा मित्रांनो, लक्ष द्या. राईस म्हणजे भातावर ब्लास्ट नावाचा डिसीज येतो आणि त्याचा रोगकारक आहे पायरिक्युलॅरिया ओरायझी. ही एक बुरशी आहे. ह्याच्यामध्ये पानांवर करडे डाग पडतात, याच्यामुळे उत्पन्नामध्ये घट होते. दुसरा राईसवरचाच भातावरचाच डिसीज आहे बॅक्टेरियल लीफ ब्लाइट. याचा रोगकारक आहे झॅन्थोमोनस ओरायझी. ह्याच्यामध्ये पानांमध्ये टोक पिवळं होतं आणि वाळायला लागतं. नेक्स्ट व्हीट, गहू म्हणजे रस्ट म्हणजे तांबेरा याला मराठीत म्हटलं जातं. ह्याच्यामध्ये पानांवर गंजासारखे डाग पडायला लागतात, लाल कलरचे डाग पडायला लागतात. तांबट रंगावरून तुम्ही लक्षात ठेवू शकतात. आणि ह्याचा रोगकारक आहे पुक्सिनिया स्पेसिस. ओके, याच्यामध्ये स्पेशली पुक्सिनिया ग्रॅमेनिस प्रेझेंट असतो. तुम्ही पुक्सिनिया स्पेसिस लक्षात ठेवा. ओके, पुक्सिनिया ग्रॅमेनिस. किंवा गव्हावरचं असेल तर गव्हाचं बॉटनिकल नाव आहे ट्रिटिकम ॲस्टिवम, त्याच्यामुळे गव्हावर पुक्सिनिया ट्रिटिसी. पानांवर गंजासारखे ठिपके दिसतात. नेक्स्ट पुढचा डिसीज आहे गव्हावरचा लूज स्मट. ह्याच्यामध्ये त्याच्या लक्षणांमध्ये बघा, दाण्यांच्या ऐवजी काळा धूर दिसतो, म्हणजे काळी ब्लॅक कलरची पावडर आपल्याला त्याच्यामध्ये बघायला मिळते. याचा पॉझिटिव्ह एजंट आहे उस्टिलॅगोट्रेटिसी. ओके, जसं मी तुम्हाला म्हटलं की ट्रिटिकम ॲस्टिवम त्याचं नाव आहे, म्हणून ट्रेटिसी. नेक्स्ट शुगर केनवर रेड नॉट नावाचा डिसीज येतो. तुम्ही बघितलं असेल, आतमध्ये रेडिश कलरचे डाग आपल्याला लाईन्स बघायला मिळतात. ह्याचा पॉझिटिव्ह एजंट आहे कोलेट्रोट्रिकम फॅल्केट्रम. खोडावर लाल पट्टे आणि दुर्गंधी दिसायला लागते. पुढे कॉटनवर येणारा डिसीज आहे विल्ट. जिथेही विल्ट डिसीज प्रेझेंट असो, हा पाण्यांना ह्याचा पॉझिटिव्ह एजंट आहे फ्युझॅरियम ऑक्झिस्पोरियम. झाड कोमेजतं आणि पाने गळतात. पुढे टोमॅटोवर लीफ कर्ल नावाचा डिसीज येतो. हा एक व्हायरस आहे आणि व्हायरस कॉज होण्यासाठी त्याला माध्यम आवश्यक असतं, आणि ते म्हणजे व्हाईट फ्लाय. ओके, ह्याच्यामध्ये पानांमध्ये कुरळेपणा, पानं फोल्ड होतात आणि जाडी वाढते, पानांची जाडी वाढते. ग्राउंडनट म्हणजे शेंगदाणे, ह्याच्यावर टिक्का लिप स्पॉट नावाचा डिसीज येतो आणि त्याचा पॉझिटिव्ह एजंट आहे सर्कोस्पोरा स्पेसिस. ह्याच्यावर पानांवर तपकिरी वर्तुळाकार ठिपके पडतात. पुढे महत्त्वाचा डिसीज आहे पनामा विल्ट. हा डिसीज आहे केळीवर येणारा, आणि ह्याचा पॉझिटिव्ह एजंट आहे फ्युझॅरियम ऑक्झिस्पोरम. ह्याच्यामध्ये पानांवर पिवळेपणा येतो आणि झाड कोमेजतं. पुढे बटाट्यावर लेट ब्लाइट नावाचा डिसीज आहे. हा महत्त्वाचा आहे, विचारला जातो. फायटोफ्थोरा इन्फेस्टेन. पानांवर तपकिरी डाग पडतात आणि पाणी कुजायला लागतात. आणि आत्तापर्यंत विचारला गेलेला नाही आहे पावडरी मिल्ड्यू, पण हाही एक महत्त्वाचा आहे. ओके, इरिप्सिफ पेसिस. ह्याच्यावर पानांवर डाग पडायला लागतात. ओके, सो याचा पॉझिटिव्ह एजंट पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हा डिसीज बऱ्याच
झाडांवर येतो महत्त्वाचा आहे. बघा आता आपण आपल्या प्रश्नांकडे जाऊया. आत्तापर्यंत MPSCने 2013 ते 2024पर्यंत 3 प्रश्न डिसीजेसवर विचारले गेलेत. बघा वनस्पतींचे रोग आणि रोगकारकाच्या जोड्या लावायच्या आहेत. MPSC कंबाईन 2024चा प्रश्न आहे. एका बाजूला रोग आणि दुसऱ्या बाजूला कारक दिलेत. ओके, आय होप आता हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने सोडवता येईल. बघा पहिलं, गव्हावरची सुकी काजळी. सुकी काजळी म्हणजे तेच जिथे आपण ब्लॅकिश ग्रोथ, काळ्या रंगाची धूर, काळ्या रंगाचा धूर किंवा काळे पावडर असं म्हटलं होतं. ओके, काजळी तोच डिसीज आहे. दॅट इज लूज स्मट. ओके, आणि लूज स्मटसाठी तुम्ही लक्षात ठेवलंच असेल. सो त्याच्यासाठी रोगकारक होता ऑप्शन नंबर 3 उस्टिलॅगोसॅगेटम. त्याच्यानंतर गव्हाच्या खोडावरील काळा तांबेरा पुन्हा वेगवेगळ्या रंगाचे असतात. ओके, सो रस्ट, आणि ह्याच्यासाठी पण त्याचा पॉझिटिव्ह एजंट सेम आहे, बस त्याची स्पेसिस चेंज होईल. ओके, सो तुम्ही पुक्सिनिया हे नाव लक्षात ठेवायचं आहे. सो ऑप्शन नंबर 4 पुक्सिनिया बघायला मिळते, पुक्सिनिया ग्रॅमिनिस. त्याच्यानंतर भुईमुगावरील टिक्का बघा आपल्याला दिला आहे ऑप्शनमध्ये, आणि त्याचा ऑप्शन आहे सर्कोस्पोरिडियम पर्सोनॅटम. ओके, हळद हा मेजरली विचारला गेलेला टॉपिक नाही आहे, त्याच्यावर डिसीजेस नाही विचारले गेलेत. हळदीच्या पानावरील टिपका. ऑब्वियसली 3 ऑप्शन्स तुम्हाला मिळालेत. चौथा तुम्ही ॲटोमॅटिकली सॉल्व्ह करू शकता, आणि तुमचं ऑप्शन आहे टॅफिन मक्युलॉन्स. ओके, सो तुम्ही बघा गव्हावरील काजळी ऑप्शन नंबर 3 तुम्हाला कुठे मिळतो आहे, म्हणजे अ साठी 3, ब साठी 4 पुक्सिनिया, भुईमुगाच्या टिक्क्यासाठी सर्कोस्पोरिडियम पर्सोनॅटम ऑप्शन नंबर 2, आणि शेवटचा पर्याय ड साठी 1. तर ऑप्शन नंबर 3 हे याचं आन्सर आहे. ओके, या टेबलमुळे तुम्ही इझिली या आन्सरपर्यंत पोहोचू शकतात. पुढचा डिसीज बघा, खालीलपैकी कोणता कारक जीव गव्हावरील तांबेरा रोगासाठी कारणीभूत आहे. ऑब्वियसली तुमचे आन्सर्स रेडी असतील. पुक्सिनिया ग्रॅमिनी ट्रिटिकाय. ओके, 4ही ऑप्शनकडे आपल्याला बिलकुल जायची गरज नाही. आपल्याला कळत आहे की पुक्सिनिया ग्रॅमिनी ट्रिटिकाय, जसं तुम्हाला म्हटलं की ट्रिटिकम ॲस्टिवम त्याचं नाव आहे. तिसरा, लेट ब्लाइट ऑफ पोटॅटो नावाने ओळखला जाणारा वनस्पती रोगास खालीलपैकी कोणती फंगल जैविक वनस्पती कारणीभूत आहे. ओके, म्हणजे त्याने आपल्याला लेट ब्लाइट ऑफ पोटॅटोचा रोगकारक विचारलेला आहे. ओके, चलो आपण टेबलमध्ये बघूया, आपल्याला सापडेल पोटॅटो लेट ब्लाइट डिसीज, फायटोप्थोरा इन्फेस्टॅन्स. ऑप्शन नंबर 1 फायटोप्थोरा इन्फेस्टॅन्स हे त्याचं आन्सर असेल. हा टॉपिक तुमचा इथे क्लिअर झालेला असावा मित्रांनो. अभ्यास करत राहा, सातत्य ठेवा, यश नक्की तुमचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओत. जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक छोटंसं लाईक करा. अशाच विश्लेषणांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे डाऊट्स कमेंट करा, ते सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद.